श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री नवनाथ महाराज की जय. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 10चा सविस्तर मराठी अर्थ ऐकणार आहोत. या आधीच्या अध्यायाचेही सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहे, तरी चॅनलला भेट देऊन नक्कीच पाहून घ्या. इतर ग्रंथाचेही ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ टाकलेले आहेत, तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या. हा अध्याय अत्यंत विलक्षण आणि भक्तिभाव जागवणारा आहे, कारण या अध्यायामध्ये आपल्याला गहिनीनाथ महाराजांच्या जन्मकथेचे अद्भुत रहस्य ऐकायला मिळते. या कथेतून गुरुकृपेचे सामर्थ्य, नवनाथांची लीला आणि भक्तीचा प्रभाव किती मोठा असतो हे स्पष्टपणे आपल्याला येथून समजते. या अध्यायात असे सांगितले आहे की गुरूंच्या कृपेने अशक्य गोष्टही शक्य होते. साधना, श्रद्धा आणि गुरुवरील अढळ विश्वास असेल तर जीवनात संकटे दूर होतात आणि परमेश्वराचा मार्ग नक्कीच दिसू लागतो. म्हणूनच भक्तो, हा अध्याय ऐकताना मन शांत ठेवा, सर्व चिंता बाजूला ठेवा आणि निस्वार्थ मनाने नवनाथांच्या चरणी श्रद्धेने शरण जा. चला तर मग नवनाथांच्या कृपेने श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10 याचा सविस्तर मराठी अर्थ आपण जाणून घेऊयात. तर शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अध्यायाची सुरुवात गुरुवंदनेने करूयात. अध्यायाची सुरुवात प्रथम गणेशाला वंदन करून भगवंताचे स्मरण करून होते आणि आपण करूयात. हे सांगते की जेव्हा कथा ऐकायची असेल तर प्रथम मन शांत ठेवावे आणि गुरु, देव, नवनाथांचे स्मरण केले पाहिजे. मगच कथा मनाला लाभदायी ठरते. श्री नवनाथ महाराज की जय. श्री भगवान श्रीकृष्ण. गहिनीनाथांचा जन्म पाहूयात. या अध्यायात गोरक्षनाथ यांच्या गहिनीनाथ या नावाने जन्म घेण्याची कथा सांगितली आहे. गोरक्षनाथ जेव्हा संजीवनी मंत्राचा जप करीत होते तेव्हा गावातील त्यांच्या जवळ खेळत होती. मुलांनी चिखलाची खेळणी बनवली आणि त्यांना वाटले की दोघांचे पुतळे करावेत. गोरक्षनाथांनी त्यांच्या प्रार्थनेवरून चिखलाचा पुतळा बनवायला सुरुवात केली. तसेच करत असताना एक विशेष घटना घडली. त्या चिखलातून करभंजन नारायणाचाच अवतार रूप धारण झाला. त्या पुतळ्यातून मानवी स्वरूपात तेजस्वी देह तयार झाला. सर्वांना आश्चर्यचकित वाटले. पुढे पाहूयात विचित्र घटना आणि भीती. पुतळा पूर्ण झाल्यानंतर तो मानवी रूपात रडू लागला. तो आवाज ऐकून मुलं घाबरून पळाली, तिथून निघून गेली. मग मच्छिंद्रनाथ आले आणि त्यांनी मुलांना विचारले की तुम्ही इतके घाबरले का? मुलांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मच्छिंद्रनाथाला कळले की हा फक्त पुतळा नव्हे तर करभंजन नारायणाचा अवतार आहे. ते भूत नव्हते हे जाणून त्यांनी मुलाला पाठीवर घेतले आणि पुढे विषय कसा झाला ते पाहिले. पुढे पाहूयात मुलांचे संगोपन. मच्छिंद्रनाथ आणि गावकऱ्यांनी निर्णय घेतला की या मुलांचे म्हणजे त्या पुतळा जिवंत झालेल्या त्या मुलांचे संगोपन करणं आवश्यक आहे. मधुनाभा नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी गंगाबाई यांनी तो मुलगा मोठ्या आदराने वाढवावा असे श्रीनाथांनी मच्छिंद्रनाथांनी सांगितले. मूर्तीवर विभूती टाकल्यावर मदत झाली आणि मुलाला दूध मिळाले. त्याचे नाव गहिनीनाथ असे ठेवण्यात आले. पुढे पाहूयात आपण तीर्थयात्रा.
मच्छिंद्रनाथ पुढे गहिनीनाथासह तीर्थप्रवासाला रवाना झाले. मच्छिंद्रनाथांना वाटले की हा मुलगा अजून अभ्यास तयारीला तयार नाही, म्हणून त्यांनी त्याला विविध तीर्थक्षेत्रे दाखवली आणि तपश्चर्या लावल्या. हे दर्शवते की ज्ञान, साधना आणि गुरूंशी निष्ठा याचे महत्त्व आहे. आपण पाहुयात या अध्याय 10चा मुख्य संदेश. या अध्यायातून संपूर्ण शिकवण आपल्याला खालीलप्रमाणे मिळते. गुरु आणि गुरूंची कृपा. गुरुवर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताला मृतप्राय जीवनातूनही जीवनबल प्राप्त होतं, हे आपण आत्ताच पाहिलं आणि त्याचा उदात्त मार्ग खुला होतो. पुढे पाहूयात श्रद्धा आणि कर्म. जे भक्त मनाने, वचनाने आणि कर्माने परमेश्वरात विश्वास ठेवतात, परमेश्वरावर, गुरूंवर विश्वास ठेवतात, त्यांना अकल्पित चमत्कार नक्कीच होतात आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडतो. पुढे पाहूयात भीतीचे रूप. भीती हा भ्रम आहे. गुरु, शिष्य, परंपरा असो वा साधना, भीतीशी लढा देण्याची ताकद यामध्ये आहे. पुढे पाहूयात आध्यात्मिक उन्नती. गहिनीनाथांच्या जन्मकथेतील घटनाद्वारे हे शिकवले जाते की साधना, ज्ञान आणि गुरुकृपा हे जीवनातील खरं ध्येय आहे. अध्याय 10चा सार. अध्याय 10 आपणास सांगतो की विश्वास ठेवा, गुरूंशी निष्ठा जोपासा, गुरूंवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, भीतीमुळे घाबरू नका आणि साधनेच्या मार्गावर चालत राहा. नक्कीच गुरु आपल्या पाठीशी संकटाच्या वेळी अदृश्यपणे उभे असतात आणि मदत करतात. ही कथा केवळ गोरक्षनाथ किंवा करभंजन नारायणाची नाही, तर प्रत्येक भक्ताला जीवनाच्या संघर्षात आत्मविश्वास आणि धार्मिक मार्गदर्शन देणारी आहे. या कथेतून एकच संदेश मिळतो. गुरुवर श्रद्धा ठेवा, नवनाथांचे स्मरण करा आणि संकटात कधीही खचू नका, कारण नवनाथांची कृपा भक्ताला योग्य मार्ग दाखवते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्याय सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा श्री गुरूंचरणी, नाथांचरणी अर्पण करते. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. धन्यवाद.